देशाच्या राजकारणातील हिमालय आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील उभ्या पावसातील सह्याद्री बोलतायत आदरणीय पवार साहेब. अच्छा संपल दोन शब्द ऐकले सगळ्यांचे ज्येष्ठ सरकारी ज्येष्ठ लोकसभेच्या निवडणुकीला किंवा सगळ्यांच्या वतीने उमेदवार जाहीर मोहित फाशी सन्माननीय व्यासपीठ आणि हजारोच्या संख्येनं भर उन्हामध्ये या ठिकाणी बसलेले आपण सगळे बंद होते. ही जवळपास शेवटची सभा आहे. 5 वाजल्यापासून 5 नाही 6 प्रचार बंद होईल आणि 2 दिवसांनी आपल्याला मताचा निर्णय घ्यायचा आहे. तो घेत असताना ज्यांनी आयुष्यभर या कुटुंबानं आयुष्यभर या भागातल्या लोकांची सेवा केली त्यांची जी अपेक्षा आहे धवलसिंग मोहित पाटील ज्यांची खून तुतारी वाजवणारा माणूस आहे त्याच्यासोबत वचन दाबायचं आणि मोठ्या मताने त्यांना देशाच्या लोकसभेमध्ये किंवा सगळ्यांचा प्रतिनिधी होऊन त्या ठिकाणी पाठवायचं. काही लोक म्हणतात मला काही लोक असं म्हणजे की लोकसभा एवढी मोठी या तरुण माणसाला कसं पाठवता तिथं कोणत्याही वडीलधारी पाठवायचा. मला मोठी गंमत वाटते की अशा सरकार लोक कसा करतात. लोकशाहीमध्ये काम करण्याची हिंमत कर्तृत्व आणि समाजाची बांधिलकी या गोष्टी असल्याच्या नंतर वय कधी आरोप करत नाही. उदाहरण सांगायचं झालं माझ्या वयाच्या 26व्या वर्षी मी महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेलो. 26 वर्षामध्ये 29 वर्षामध्ये मंत्रिमंडळाचा मंत्री झालो आणि 37व्या वर्षी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. तुझं वय काय आढळलेलं आणि इथं घराची पार्श्वभूमी आहे. इथं आल्याच्या नंतर मी सहजच विचार करत होतो की एकेकाळी माझ्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळामध्ये मी कधी कधी अकलूजला येत असे. माझे मोठे भाऊ अप्पासाहेब पवार शंकरराव मोहितांच्या बरोबर कार्यकारी संचालक म्हणून काम करत होते आणि त्या दोघांचे एक वेगळे नातेसंबंध होते आणि दोघांच्या डोक्यामध्ये एकच विचार असायचा की या सगळ्या परिसराचा विकास कसा करायचा. आणि शंकररावजींनी आयुष्यभर हे काम केलं. अनेक प्रश्न होते. त्या काळात दुष्काळ असायचा, पाण्याचा प्रश्न नसायचा, आणखीन काही गोष्टी जोडधंदे व्हावेत अशा प्रकारची त्यांची अपेक्षा असायची. कारखाना उत्तम चालला पाहिजे त्याबद्दल त्यांची भावना असायची. सतत एकच गोष्ट डोक्यामध्ये विकास 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 लागाचा विकास आणि लोकांच्या संसारामध्ये कसा बदल करता येईल हेच काम त्यांनी एवढं आयुष्यभर केलं. मला आठवत आहे की हे उजनीचं धरण आहे
त्या धरणाच्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते त्या काळात आणि त्याच्यामध्ये शंकरराव मोहितेंचा वाटा मोठा होता आणि त्याच्या मागचं कारण हे होतं की या भागाच्या शेतीला पाणी लावणे. नाशिकचा थोडा भाग सोडला, अकलूजचा भाग सोडला, नाली नगरचा भाग सोडला तर या सगळ्या भागात तुम्ही मंगळवेढ्याचा पंढरपूर तालुक्याचा सगळीकडे एकच पीक असायचं आणि ते म्हणजे ज्वारी. मंगळवेढ्याची ज्वारी ही प्रसिद्ध असायची आणि ज्यावेळी हे धरण या ठिकाणी बांधलं त्या धरणाच्या उद्घाटनाला त्यावेळेचे देशाचे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण हे आले होते. त्या कार्यक्रमाला मी हजर होतो कार्यकर्ता म्हणून आणि चव्हाण साहेबांनी भाषण केलं. ते भाषण माझ्या लक्षात कायमचं आहे. भाषण काय केलं की धरण बांधलं इथं त्याच्या आधी ते पाणी चंद्रभागेतनं जायचं पंढरपूरपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं वारकरी तिथे यायचा, स्नान करायचा आणि पांडुरंगाचं दर्शन करायचं. चव्हाण साहेबांनी भाषण केलं की पांडुरंगा ही तुझी नदी आम्ही या ठिकाणी आजवली, तू आजवली म्हणून आमच्या राग धरणार नाही याची आम्हाला खात्री आहे. तर आम्हाला इथं तुझं पाणी आजवायचे, तुझी चंद्रभागा आजवायची आहे, उजनीच्या धरणात आम्ही ती आजवणार, कालवे काढणार आणि या भागाची जेवढी शेती आहे त्यांच्या शिवाराला पाणी देणार. तुझं असं वाटेल की हे धरण आम्ही बांधलं, तुझी नदी आम्ही आजवली, त्यावेळेस तुझं दर्शन आम्हाला कसं व्हायचं, तुम्ही काही चिंता करू नका, आम्हाला तुझं दर्शन होईल. आणि हे पांडुरंगा या भागामध्ये जी ज्वारीची पिकं घेतली जातील त्याचं त्याचं कणीस हे लहानदार असेल आणि त्या कणसाच्या ज्वारीच्या दाण्यामध्ये माझ्या भावबंधांना शेतकऱ्यांना तुझं दर्शन त्या ठिकाणी येईल. हे उदाहरण त्यांच्या ठिकाणी दिलं होतं. आज मला चिंता दुसऱ्या गोष्टीची असते. मी अनेकदा प्रवास करतो, कधी सोलापूरला जातो, कधी हेलिकॉप्टरवरनं जात असतो आणि खाली उजवी लागली की मला जुन्या गोष्टी आठवतात आणि उजवीकडे माझी नजर गेली तर माझी झोप खराब होती. काय ते पाणी, काय ते त्याच्यामध्ये काय वर्ण, काय म्हणतात त्याला वर्ण, ते वाहून येतं सगळं. त्या एक दोनदा त्या उजनीचं प्रत्यक्ष पाणी कसं आहे हे बघायला मी माझ्या ड्रायव्हरला सांगितलं गाडी घाल त्या बाजूला आणि बघितलं हातामध्ये थोडं पाणी घेतलं, त्याचा वास काय येत होता, पिणं शक्यच नाही, अतिशय गलिच्छ पाणी. आणि असं तिथे या ठिकाणी होत असताना एक राज्यकर्ते एका काळचे असे होते की त्या पाण्याने त्यांचं घरदार शेती समृद्ध केली आणि आज वेगवेगळ्या रोगांना निमंत्रण, डासाला निमंत्रण, पर्यावरणावर निमंत्रण, या सगळ्या गोष्टी आत्ताच्या काळामध्ये होतात. त्यांचं महत्त्वाचं कारण लोकांच्या हितासाठी सत्ता वापरायची असते आणि त्या सत्तेनं परिसर बदलायचा असतो. याची आठवण आजच्या सरकारला, आजच्या राज्यकर्त्यांना यत्किंचित लागलेली आहे. शंकरराव मोहितेंनी संस्था काढल्या, कारखानदारी फुलं नेली, काय ते शिवगंगा दुधाचं कप व्हायचं नाव काय, शिवामृत. सगळं रस्त्याने जाताना तर मुंबईपर्यंत इथं दूध जातं हे दिसतंय. त्या दुधाने शेतकऱ्याला जोडधंदा दिला, शेती सुधारायला मदत झाली, उत्पन्नाचं साधन झालं. अशा अनेक गोष्टी त्या काळात या नेतृत्वाने तयार केल्या आणि भागाचा चेहरा हा त्या ठिकाणी बदललेला आहे. आज
या सगळ्या विधायक गोष्टीकडं राज्यकर्त्यांचं यत्किंचित लक्ष नाही. प्रधानमंत्री झाले, मानसीय म्हणून एक वेळ आहे की आपण आम्ही लोक निवडणुका लढवतोय, त्यामुळे देशाच्या प्रधानमंत्र्यांना माळशिरस तालुका असो, सोलापूर जिल्हा असो, पुणे जिल्हा असो, हे सगळे जिल्हे समजायला लागले. आम्ही ऐकायचो पूर्वी की कधीतरी वर्षातनं 10 वर्षातनं नेहरूंची एखादी सभा ही सोलापूरला असायची. आता प्रधानमंत्री आठवड्याला येत आहेत. हा प्रधानमंत्री आम्ही समजत होतो हा देशाचा प्रधानमंत्री असतो, पण आम्ही बघतो हल्ली जाहीर निवडणुकीला फॉर्म भरायचा निकाल घेतल्याच्या नंतर हे देशाचे प्रधानमंत्री आमच्याकडे आठवडामंत्री आहे. दर आठवड्याला असं येणारच म्हणून कळलं. एका अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्ही गडबडीत आहोत का, तर प्रधानमंत्र्यांची आणखी एक चक्करीच आहे. या बाबा, आमची त्यांना विनंती एकच आहे की तुम्ही हेलिकॉप्टरने येऊ नका, तुम्ही विमानाने येऊ नका, तुम्ही तुमची गाडी घेऊन या. आमचे रस्ते तरी नीट होते, ते रस्ते सुधारला त्याचा उपयोग त्या ठिकाणी होईल. आज हे मुख्यमंत्री प्रधानमंत्री करतात काय, काय त्यांनी केलं? कुठल्या देशाचा प्रधानमंत्री हा संबंध देशाचा असतो, देशाच्या हिताचा विचार करत असतो. आम्ही लोकांनी, मी केंद्र सरकारमध्ये 10 वर्ष काम केलं, त्याच्या आधी मी केंद्र सरकारमध्ये संरक्षण खात्याचं काम करत होतो. माझ्या आधी यशवंतराव चव्हाण संरक्षण खात्याचे मंत्री होते. आम्ही लोकांनी काय केलं? आम्ही लोकांनी संरक्षण खात्याचे कारखाने काढले, पण एकट्या महाराष्ट्रात काढले नाही, ते संबंध देशाच्या अनेक राज्यात काढले. तिथल्या तरुण मुलांना हाताला काम दिलं आणि विकेंद्रित स्वरूपामध्ये कारखानदारी वाढेल कशी याची खबरदारी आम्ही लोकांनी घेतली. आज मोदी साहेबांच्या राज्यामध्ये कुठलाही नवीन प्रकल्प निघाला की नाही गुजरातला. अनेक प्रकल्प. एक जगाची मोठी टेलिफोनची कंपनी, त्यांनी तळेगावला जागा घेतली पुण्याच्याजवळ. 80,000 मुलांना काम मिळणार होतं. सरकार बदललं आणि मोदी साहेबांच्या काळाची फॅक्टरी हलवली गुजरातमध्ये. एक औषधाची फॅक्टरी रायगड जिल्ह्यामध्ये होणार होती, त्या ठिकाणी 10,000 लोकांना काम मिळणार होतं. सत्ता बदलली. मोदी साहेबांच्या राजवटीमध्ये ही औषधी कंपनी रायगडवरून हलवली आणि गुजरातमध्ये गेली. कुठल्याही महत्त्वाचं काम प्रकल्प हा इथे निघाला की यांची नजर गेली की लगेच आपल्या लक्षात येतं आता हे हलणार आणि ती कारखानदारी गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळेला करतात. गुजरात हे आमचा भाऊ आहे. गुजरातचा विकास होऊ नये असं मी म्हणत नाही, पण गुजरातचा विकास होत असताना दुसऱ्या भावाच्या संबंधीचं, त्याचं घरदार उभं करण्याच्या संबंधीचा घेतलेला कार्यक्रम बंद करायचा आणि तो दुसरीकडे हलवायचा, ही भूमिका देशाचं नेतृत्व करणाऱ्यांना सोबत आहे. आणि ते काम आज मोदींच्या काळामध्ये होतं आहे. आणि त्यामुळं आज त्यांच्या संबंधी आज बोलणं अवघड झालेलं आहे. आज मी बघतो मोदी साहेबांचं वैशिष्ट्य आहे असत्य बोलणं. प्रधानमंत्री कधी खोटं बोलत असतो, साधारणचा असा समज होता आणि नाहीच्या गोष्टी सांगायच्या. आधीच्या वक्त्यांनी सांगितलं, काही उदाहरणं दिली त्याची काही. आज प्रधानमंत्री कुठेही गेले की राहुल गांधीवर टीका कर, आणखीन कोणावर टीका कर, राहुल गांधीचा उल्लेख शहा झाले म्हणून कर. अरे होती गमत आहे का? राहुल गांधींनी तुमचं काय भलं वाढलं? आज एक तरुण माणूस देशाच्या समाजकारणाच्यासाठी कष्ट घेऊ पाहतोय.
कन्याकुमारीपर्यंत पासून काश्मीरपर्यंत चालत गेला. जाताना रस्त्याने जे भेटतील त्यांच्याकडून त्यांची स्थिती समजून घेतली. मग तो शेतकरी असो, मग तो कामगार असो, मग तो आदिवासी असो, पण त्याच्या डोक्यात एकच विचार आहे की हा देश प्रगतीचा रस्ता कसा न्यायचा, इथली गरिबी कशी घालवायची, इथली लेखाची कशी घालवायची. आणि हे काम करण्याच्या उद्देशाची भूमिका आज हा तरुण करत असेल तर त्याला प्रोत्साहित करायचं सोडून सिंहासारखं टीकाची फळी ही सातत्याने करतात. आणि त्याच्या एकट्याच टीका करत नाही, अजून जवाहरलाल नेहरूंच्या सुद्धा टीका करतात. जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या आधी आयुष्याची 13 वर्ष तुरुंगात घातली इंग्रजांच्या, आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर सवन देशाचा चेहरा कसा बदलेल यासाठी खास्ता कष्ट केले. जगात भारताचा नावलौकिक वाढवला. आज ते हयाच नाही, त्यांना 65 वर्ष झाली. आज कशासाठी त्यांना शिवीगाळ करायची, आज कशासाठी त्यांना टीकाची फळी करायची. आणि म्हणून आज या प्रधानमंत्र्याला मूळ प्रश्न समजत नाही आणि नकोच्या गोष्टी करत असतात, काही बोलतात. माझी सांगितलं की आया बहिणींना सांगितलं की तुमचं मंगळसूत्र काढून घेतली. अरे हे काय प्रधान कशाची भाषा आहे? कोण कोणाचं मंगळसूत्राला हात एवढंच नाही तर त्यांनी सांगितलं की तुमच्या घरात सोनं नाणं आहे ते सुद्धा हे काढून घेतली. काय बोलायचं? प्रधानमंत्रीसारखा माणूस असं बोलतो नाही, त्या गोष्टी सांगायच्या आणि आज लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा. मिळालेली सत्ता ही लोकांच्यासाठी वापरणं ही जबाबदारी आहे. ही सत्ता वापरतात कशी? त्यांच्या विचाराशी कोणी सहमत होत नाही त्याच्या खचलेलं आहे. एक 2 संस्था काढल्या, एकीचं नाव ईडी, दुसरीचं नाव CBI आणि तिसरीचं नाव CID. आज या सगळ्या संस्था त्यांच्या मनाच्या विरुद्ध कोण भूमिका घेत असेल तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याच्या बद्दलचा वापर आज या संस्थेच्या माध्यमातून होतो. अनेकांच्या खचलेलं. काल प्रधानमंत्र्यांनी सांगितले की एकंदर खचले जे वेळ आहे ते फक्त 3% राजकीय नेत्यांच्यावर आहेत. अहो 3% म्हणजे काय? समजा 1000 केसेस भरल्या तर 1000 केसमध्ये 3% म्हणजे 30 झाली. म्हणजे 30 नेते लोक जे कोणी खासदार असतील, कोणी मंत्री असतील त्यांना तुरुंगात टाकायला त्याचा वापर करायचा. आज किती लोक तुरुंगामध्ये? मागच्या वेळेस मी सांगितलं होतं झारखंडसारखं राज्य आदिवासींचं राज्य, आदिवासी मुख्यमंत्री आहे, त्यांनी प्रधानमंत्र्यांची टीका केली मोदी साहेबांच्यावर. आज तिची काय स्थिती आहे? आज झारखंडच्या तुरुंगामध्ये तिथल्या मुख्यमंत्र्याला टाकले. दिल्लीची राजधानी देशाची, तिचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अतिशय चांगलं काम करणार. आरोग्याच्या क्षेत्रात त्याचं काम बघायला लोक येतात. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी क्रांती केली ते बघायला लोक येतात. आणि असं चांगलं काम करणारा फक्त मोदी साहेबांच्या धोरणात चूक कुठे आहे ही त्यांनी दाखवली. तसं भाषण केलं. आज अरविंद केजरीवाल दिल्लीचा मुख्यमंत्री दिल्लीच्या जेलमध्ये टाकलेला आहे. सत्ता याच्यासाठी वापरायची नसते. हे लोक त्या ठिकाणी सत्तेवर आले, लोकांचा पाठिंबा होता, त्यांचं भगवत होतं. आणि भगवत असलेल्या लोकांचा पाठिंबा असलेल्या या लोकांना आज तुरुंगात टाकण्याच्या संबंधीचा निकाल घेतात. याचा अर्थ हळूहळू आपण हुकुमशाही करत चाललेली. आणि या देशामध्ये एकेकाळी इंग्रजांची हुकुमशाही पाहिली, शेजारच्या पाकिस्तानमध्ये हुकुमशाही पाहिली, बांगलादेशमध्ये हुकुमशाही पाहिली, श्रीलंकेमध्ये हुकुमशाही पाहिली. कुठल्या परिस्थितीमध्ये या देशामध्ये लोकशाहीचं जतन करणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि काही झालं तर चालेल पण आम्ही हुकुमशाही या ठिकाणी येऊन देणार नाही.
आज हे सरकार, हे मोदी सरकार, त्यांना लोकांच्या अधिकाराच्या संबंधी व्यक्तींची आस्था नाही. आता तुम्ही मला सांगा, आपल्या राज्यामध्ये जिल्हा परिषद महत्त्वाची संस्था आहे. विजयदादा अध्यक्ष होते सुरुवातीच्या काळामध्ये. आज जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यात का? पंचायत समिती होती, पंचायत समितीची निवडणूक झाली. ग्रामपंचायत महत्त्वाची, त्याची निवडणूक झाली. या सगळ्या निवडणुका का होत नाही? त्या निवडणुका घ्यायच्या नाहीत, लोकांचा अधिकार थांबवायचा, मुजवर लोकांच्या हातात सत्ता द्यायची आणि मुजवरांनी देशाचं राज्य करायचं, ही संकल्पना मोदींची संकल्पना आहे. गॅरंटी 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 सांगतात. मोदींची गॅरंटी ही आहे, लोकशाही संस्था उद्ध्वस्त करण्याच्या संबंधी, लोकांचा आधार संपवण्याच्या संबंधीची. आणि म्हणून त्या सगळ्याच्या संबंधात आपण जागो व्हावं लागेल. दुसऱ्या बाजूला काही क्षेत्र आहे, शेतीचं क्षेत्र. काय शेतीचा धरणा असतं? एकदा मला त्यांनी सांगितलं की मला बारामती जायचं. म्हणजे या काय विशेष काय काढलं? त्या म्हणजे शेती बघायची. आणि काही लोकांची शेती बघितली, चांगलं बघ, अगदी चांगलं बघे, अभिनंदन केलं. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी निवडणुका आल्या आणि निवडणुकीला त्यांचा दौरा होता बारामती वगैरे या भागात. आणि आल्याच्या नंतर इतकं चमत्कारिक भाषणं केली की या राज्याचं शेतीचं वातावरण सरस फवारणी केलं, या राज्याचं ऊसाचं वातावरण सरस फवारणी केलं. 6 महिन्याच्या पूर्वी देशाच्या शेतीला नवा रस्ता दाखवायचं ऐतिहासिक काम सरस फवारणी केलं असं म्हणणारे 6 महिन्यात बदलले. त्यामुळे त्यांचा भरोसा हा ठेवता येणार नाही. मगाशी तुमच्या सांगितलं भाषामध्ये आमची धडपड ही आहे की शेतीमालाच्या किमती वाढल्या पाहिजे, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे, त्याला जगाची बाजारपेठ मिळाली पाहिजे, इथला माल परदेशात गेला पाहिजे. ते साखर असो, अन्य कुठल्या गोष्टी असो, जगाची बाजारपेठ त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. आणि ती ज्यावेळी मिळते त्यावेळी अर्थव्यवस्था सुधारते. आज तुमचा माल हा परदेशात जाऊन विकला जातो, त्याची किंमत ही परकीय चलनात मिळते आणि त्या चलनामुळे तुमच्या खिशात, तुमच्या अकाउंटमध्ये अधिक पैसे येतात. आणि म्हणून हे केलं पाहिजे. मला अभिमान असतो तुम्हा लोकांचा. एक दिवशीने इंग्लंडला होतो आणि लंडनला गेल्याच्या नंतर तिथं डिपार्टमेंट स्टोअरमध्ये गेलो आणि सहज फाशी असली की या भागामध्ये शेतीचा माल फक्त ठेवला जातो. आणि तो शेतीचा माल ठेवणारा विभाग आहे, तो जाऊन बघावं असं मला वाटतं. मी गेलो त्या ठिकाणी. अतिशय चांगली केळी होती आणि त्या केळीवर लेबल होतं लहानसं आणि नाव काय घ्यायचं? जिल्हा सोलापूर. आज आपल्या इंग्लंडमध्ये पाचशेवरच्या देशामध्ये इंदापूर असेल, मालशेज असेल, पंढरपूर असेल, म्हाडा असेल, करमाळा असेल, या भागातल्या शेतकऱ्यांनी जी केळी पिकवली ती जगात जायला लागली. हे आमच्या शेतकऱ्याचा बहुमान आहे. आणि असं काम करणाऱ्यांना प्रोत्साहन द्यायच्याऐवजी त्या निर्यातीवर बंधनं घालतात. आणि हा निर्यातीवर बंद घालण्याच्या संबंधीचा भाग आज या देशाचे प्रधानमंत्री करत आहेत. आणि म्हणून आपल्या पुरता मर्यादित विचार करायचा झाला, त्यांच्या हातात मुक्त सत्ता देणं हे देश हिताचं नाही. आणि ते जर करायचं असेल तर उद्याच्या निवडणुकीला जागो व्हावं लागेल, निवडणुकीला त्यांना बाजून ठेवावं लागेल. तो निकाल आमच्या वचन अशा पद्धतीनं जावलं पाहिजे की मोदी सत्तेवर राहणार नाहीत आणि शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, बेरोजगार तरुणांचा, आया बहिणींचा, दलितांचा, आदिवासींचा हिताचा विचार करणारा जो संघटन असेल त्याच्या फाशीची शक्ती उभी करायची आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून आज धैर्यशील वेळ झाली या ठिकाणी दिली. आपण
उद्याच्या निवडणुकीच्या दिवशी फार मोठ्या मताने त्यांना विजय करा. मी आत्ताच जळगावरून आलो आहे आणि याच्यानंतर मला दौंडला जायचं आहे, त्याच्यानंतर आणखीन सातारा आणि त्यामुळे मी अधिक आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही. एवढ्या उन्हात सुद्धा तुम्ही इतके वेळ थांबलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आणि तिकडे स्टेडियमवर जे बसेल त्या सगळ्यांचा मी अंतःकरणापासून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची लागली. धन्यवाद साहेब. यानंतर समस्त धनगर समाजाच्या वतीनं आणि समाज बांधवांच्या वतीनं आदरणीय साहेबांचा काठी आणि घुंगरू देऊन या सर्व प्रसंगी या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. विनंती करतोय आपण सन्मानाचा स्वीकार करावा.